ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सकाळपासूनच अजित पवारांचा बीडमध्ये पाहणी दौरा सुरू। कर्जमाफीच्या प्रश्नावरून अजित पवार भडकले। शेतकऱ्यांचं दुःख आम्हालाही कळतं, सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही, अजितदादांचा संताप। पैशांचा सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका, तोरडेखोळीमुळे पैशाचा सोंग आणता येत नाही असं बोलण्याची वेळ। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। लाडक्या बहिणींना मतांसाठी पैसे दिले, मग शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का? अजित पवार शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघत बसणार का? वडेट्टीवारांचा सवाल। आमदार फोडायला पैसे असतात मात्र शेतकऱ्यांसाठी नाही, 70,000 कोटींचा घोटाळा दाबण्यासाठी सरकारमध्ये आले। हर्षवर्धन सपकाळांचा अजित पवारांवर हल्लाबोल। सकाळपासूनच अजित पवारांचा बीडमध्ये पाहणी दौरा सुरू। आजपासून तत्काळ 5,000 आणि धान्य देणार, अजित पवारांची घोषणा। महिलेनं रडून अजित पवारांच्या समोर गाऱ्हाणं मांडलं। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची पाहणी दौऱ्यानंतर आज एकत्रित बैठक। बैठकीमध्ये मदतीच्या निकषावर चर्चा होण्याची शक्यता। राज्यातील बळीराजावर आसमानी संकट, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा बांधावर जात शेतकऱ्याला धीर। सोलापूरसह लातूर, धाराशिव, करमाळा, माढ्यातील पूरस्थितीचा आढावा। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिखावा करू नका, शेतकऱ्यांच्या प्रति सरकारची नियत बनवाबंदीची। वडेट्टीवारांची टीका। तर 28 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार, वडेट्टीवारांची माहिती। पाण्याच्या बाटल्यांवर फोटो लावून मदत होत नाही, ती प्रसिद्धी। राऊतांची टीका। तर कार्यकर्त्यांनी फोटो लावले पण तुम्ही कधी कुणाला मदत केली का? शिंदेंचा विरोधकांना सवाल। उद्धव ठाकरे आज मराठवाड्यामधल्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर। धाराशिव, बीड, जालन्यासह छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानीची ठाकरे पाहणी करणार। पाहणी दौरा करा, पर्यटन करू नका, पूरग्रस्तांना सर्वांनी सढळ हाताने मदत करावी। उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। मुख्यमंत्री फडणवीसांकडून सोलापुरात पाहणी, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच तातडीची मदत करणार। ड्रोनसह मोबाईलमधील फोटोही पंचनाम्यासाठी मान्य करू, आवश्यक तिथे निकष शिथिल करणार, फडणवीसांची घोषणा। पूर स्थितीवरून राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। कुठल्याही निकषांची चौकट न ठेवता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, एकरी 30,000 रुपयांची मदत द्या, फडणवीसांकडे मागणी। भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, खासदार पूरग्रस्तांना मदत करणार। 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करणार। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी माझा 6 महिन्याचा आमदार निधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणार। काँग्रेस आमदारांनीही 6 महिन्यांचा निधी देण्याचा वडेट्टीवारांचं आवाहन। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प। दक्षिण सोलापूर तालुक्यामधल्या हत्तूर जवळच्या महामार्गावर अजूनही पाणीच। सीना नदीनं रौद्ररूप धारण केल्यानं अनेक भागामध्ये पूर। बीडच्या हिवरामधील अतिवृष्टीमुळे 1 वर्षापूर्वीच बांधलेला बंधारा वाहून गेला। बंधाऱ्याच्या बाजूला असलेली जमीन खचून पिकासहित वाहून गेल्यानं शेतकऱ्याचं नुकसान। मराठवाड्यामधील पूर परिस्थितीमुळे 25 आणि 26 सप्टेंबरच्या वैद्यकीय शिक्षण आणि सर्व तांत्रिक परीक्षा पुढे ढकलल्या, तर 28 सप्टेंबरची राज्यसेवा पूर्व परीक्षाही पुढे ढकलल्याची माहिती। गोदावरी नदीच्या बॅकवॉटरनं नांदेडमध्ये ओढ्या नाल्यांना पूर। ओढ्याच्या पाण्यातून रुग्णाचा जीव घेणा प्रवास। पुलाची उंची वाढवण्याची गावकऱ्यांची मागणी। राज्यामध्ये 29 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा। मराठवाड्यामधील काही भागात 27 सप्टेंबर रोजी पावसाची तीव्रता अधिक असणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईमध्ये स्वच्छता अभियान। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून स्वच्छता अभियानाचं आयोजन। मुंबईमध्ये हायकोर्टाच्या नियमांचं खुलेआम उल्लंघन। अंधेरीमधल्या लोखंडवाला परिसरामध्ये अनधिकृत कबूतरखाना सुरूच। पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्रामधील महसूल विभागाचं कौतुक। बावनकुळेंनी सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महास्वराजस्व अभियानाची मोदींकडून दखल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा खासगी कार्यक्रमासाठी आज मुंबई दौऱ्यावर। परळमधल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। यूपीआय व्यवहारांची स्वीकारार्हता कतारमध्येही सुरू। यूपीआय सेवेनं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत कतारमध्ये प्रवेश केल्याची सूत्रांची माहिती। बांगलादेशला हरवत भारतीय संघ। आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा बांगलादेशवर 41 धावांनी विजय। अभिषेक शर्माची 75 धावांची खेळी, तर कुलदीप यादवच्या सर्वाधिक 3 विकेट्स। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग,
भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।